माझा कुर्ता डिझाईन केला होता तसाच हा पप्पांचा कुर्ता डिझाईन केलाय। आता असा सीन आहे की मी आलोय गावी आणि आज आहे आमच्याकडे मिरवणूक, म्हणजे ॲक्च्युली उद्या आहे गोंधळ आणि गोंधळ आमच्या चव्हाणांचा आहे। आणि ही जी मिरवणूक आहे ना, म्हणजे आमचे हे जे देव आहे, देवाचे टाक आहेत, हे टाक आपण पूर्ण चव्हाणांच्या वाडीतून, पूर्ण घरातून, गावातून फिरवतो आणि मग दुसऱ्या दिवशी गोंधळ आहे। सो आता तुम्ही बघू शकता की सगळीकडे तयारी चालू आहे। ही सगळीकडे इकडे जेवण असणार आहे, इकडे आता ही सगळी आपली सगळ्यांची देणगीदारांची नावं आहेत आणि सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत सुसवा कदमचे। त्याचबरोबर वर इकडे गोंधळ होणार आहे। तुम्ही जर गेस केलं तर माझा हा जो आउटफिट आहे हा आपण गुढीपाडव्याला घातलेला आणि इकडे हा प्रोग्राम होणार आहे। वरचा जो मेन घर आहे तिकडे आहे आपलं देवघर, तिकडून टाक आता पालखीतून आणतायत। पप्पा पण रेडी, पप्पांचा हा कुर्ता आपण स्पेशली आजच्या डेसाठी डिझाईन केला आहे। जसा मी हा माझा कुर्ता डिझाईन केला होता तसाच हा पप्पांचा कुर्ता डिझाईन केला आहे। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आहे ना, इकडे ह्या जोगवा मागणाऱ्या बाया आहेत आणि हे आमचे 3 देव आहेत, भैरी, भवानी आणि ही इटलाई देवी। तर हे 3 टाक आहेत आणि पप्पा टर्न व्हा। आणि मागच्या साईडला हा गोंधळी बनवला आहे, आई गोंधळाला या। इकडे देवी बनवली आहे आणि हे 2 साईडला त्या जोगावाल्या बाया आहेत, तर तिकडे फेटे बांधतायत। आता आपण जाऊया वरच्या देवघराच्या इकडे। मध्ये आता घराणं चाललंय, सगळे रेडी आहेत। हे इकडे ना आपले देव आहेत, आपल्या देवाचे टाक आहेत आणि त्यांना थोडेसे लाईट कमी असल्यामुळे ना क्वालिटी थोडीशी पडेल। पण इकडे आपले देव, हे देवघर आहे आपलं, हे सुजित काका आहे, ते आपली देवाची पूजा करतात। हा सिद्धू आहे भाव आणि हे जे टाक आहेत ना, हे टाक आता आपण आपल्या या पालखीत ठेवणार आणि ह्याच्यात आपली ही मिरवणूक आपण काढणार। आता हे आपले जे टाक आहेत आपण ठेवूया आणि आपण तुम्हाला बाहेर भेटतो, कारण इकडे ऑलरेडी लाईट खूप कमी आहे। मी थोडीशी बाकीची तयारी करतो आणि मग तुम्हाला मिरवणुकीत भेटतो। तर पालखीमध्ये फायनली आपण टाक ठेवलेले, ते बांधून पण घेतलेले आणि आता आम्ही सज्ज आहोत मिरवणुकीसाठी। चला या पुढे कोण घेते? हाय भैरी भवानीचा। पालखी आता निघाली आहे मिरवणुकीसाठी। किशोर काकांनी मागे घेतली आहे। आपल्या घराच्या इकडे पालखी आली आहे आता। पालखीनं आता आपल्या गावच्या देवळात गेलेली, गावच्या देवळातून आता ती बाहेर आली आहे आणि आता इकडून अशी पूर्ण मार्गस्थ होऊन अशी पूर्ण त्या तिकडच्या वाडीत जाणार। संदीप काका राहतात तिकडे।
इकडे आपलं घर आहे आणि आपण असं इकडून मंदिराच्या इकडून असं पूर्ण गोल फिरून आता आपण पालखी मिरवणूक पलीकडे घेऊन आलो. आता ही अशी मिरवणूक पुढे चालली आहे. आता मध्ये ना पारंपरिक वाद्य वाजत होते, त्या अगोदर आपला प्रॉपर बँजो जो आणला होता तो वाजत होता. आता पारंपरिक वाद्यावर वादन करत आहेत आणि मग पुढे जाऊन परत बँजोवर वादन करतील आणि असंच नाचवत गाजवत आपण आपली मिरवणूक वर चालली आहे. इकडे आपली म्हणजे चव्हाण भाऊबंधांची घर आहेत, आपल्या त्या घराकडे आपली पालखी आता चालली आहे. इकडे आता आपली चव्हाण जी अर्धी भाऊकी आहे तिकडे आपली राहते आणि आता इकडे पालखी आली आहे. गावी ना लाईट गेली आणि आता सगळे आपल्या टॉर्च त्या ह्याच्यावर आता इथे पालखी खेळवतील.
ना सगळी मिरवणूक संपलेली आहे आणि आता आपण परत त्याच ठिकाणी आलो जिकडे आपण टाक बांधलेले, कारण पालखीला निघायचं होतं. आता आपण ते झालं आणि आता आपण टाक उघडून परत टाक आता उघडतोय आणि मग परत आपण आपल्या देवाऱ्यात ठेवणार हे टाक. तर अशा प्रकारे हा आज पालखी सोहळा संपन्न झाला आहे. आता ते हे मिरवणूक सोहळा हे पूर्ण खोलून झालं की आता आपण हे टाक आहेत ते हे मंदिरात ठेवू, परत आपल्या त्याच्या जागेवर देवघराच्या त्या देवाऱ्यात ठेवू. आणि उद्या मग आहे गोंधळ.